उत्कर्षताई तुम आगे बढ़ो। सर्वप्रथम ज्या सर्व महापुरुषांच्या कार्यामुळे आपल्यापैकी प्रत्येक जण या ठिकाणी सन्मानाने जगत आहे त्या सर्व महापुरुषांना आपल्या सगळ्यांच्या वतीने अभिवादन करते। शिर्डी लोकसभा मतदारसंघाची वंचित बहुजन आघाडीची अधिकृत उमेदवार म्हणून आपली ही विजय संकल्प सभा घेत असताना आपल्या सगळ्यांचे युवा नेतृत्व आदरणीय सुजातदादा आंबेडकर आज आपल्या या कोपरगाव नगरीत आले आहेत। दादा, संपूर्ण कोपरगावकरांच्या वतीने आणि शिर्डीकरांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करते। एक ऊर्जा, एक जोश जो दादांना बघून आपल्या सगळ्यांमध्ये संचारला आहे। विशेषतः जे सगळा युवा वर्ग जो इथे प्रचंड संख्येने उपस्थित आहेत, मला वाटतं दादांची जी क्रेज आहे ती आता महाराष्ट्रात आणि भारतामध्ये प्रत्येक दिवसाला प्रत्येक मिनिटाला वाढतच जाते। आणि हे होण्याचं कारण आहे, रक्त तर आहेच भीमाचं, पण कृती आणि वाणी ही पण तशीच आहे। युवकांच्या प्रश्नाबद्दल पोटतिडकीने बोलणारा, युवकांच्या बाजूनी भांडणारा, सगळ्या समाजांच्या प्रश्नांवरती तिथे जाऊन त्या समाजाच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणारा महाराष्ट्रातील एक बहुजनांचा नेता म्हणून आम्ही सुजातदादांकडे बघतो। दादा, ही निवडणूक जेव्हा आम्ही लढायला सुरू केली, खरं तर आपल्यालाही माहिती आहे माझा प्रवास कसा राहिला। पक्षप्रवेश केला आणि दुसऱ्याच दिवशी उमेदवारी जाहीर झाली। पण माझी उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदरच वंचित बहुजन आघाडीची उमेदवार म्हणून विकिपीडिया सारख्या वेबसाईटनी मला घोषित करून टाकलं होतं। माझ्या एका मित्राने तो स्क्रीनशॉट पाठवला आणि मी प्रश्नात पडले की एखादी वेबसाईट जी जगमान्य आहे, विकिपीडिया, त्याच्यावरती आम्ही पक्षप्रवेश करण्याच्या आधीच वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून कसं काय जाहीर झालं। त्याचं एकमेव कारण होतं, जे मी मागच्या सभेतही बोलले, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांसोबतचा एक फोटो जो व्हायरल झाला आणि सगळ्या जनतेमध्ये त्याची जी एक प्रचंड असं स्वागत झालं, त्याचंच कारण होतं की तो माझं नाव हे अधिकृतपणे जाहीर व्हायच्या आधीच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून सगळ्यांनी एक पसंती दिली, एक कबुली दिली। आपण आणि समोरचे यांच्यामध्ये काही बेसिक फरक आहे। काही मुद्द्यांवरती आपलं प्रचंड दुमत असू शकतं, काही मुद्द्यांवर आपण ठीक ठीक दुमत असू शकतं, पण जेव्हा लढाई स्वाभिमानाची आहे, जेव्हा ही लढाई अस्तित्वाची आहे, तर मग तडजोड करण्याचा प्रश्न उगवत नाही। आणि हीच हिम्मत, हाच इरादा घेऊन मी ह्या एका नवीन पायवाटेवरती निघाले आणि जो प्रचंड एक पाठबळ, प्रेम आपण सगळ्यांनी मला दिलं, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानते। आपण ही निवडणूक लढत असताना वारंवार बघत आहे की जे प्रतिस्पर्धी आहेत ते पण काही मुद्दे बोलत आहेत आणि आपणही काही मुद्दे मांडत आहोत। मी वारंवार सगळ्या कार्यकर्त्यांना ही विनंती केली की आपण वैयक्तिक टिप्पणी न करता आपण या लोकसभा मतदारसंघासाठी काय करू शकतो हे अगदी छाती ठोकपणे सांगावं। आपण जेव्हा दुसऱ्यांना सांगू की आमच्या ताईला मतदान करा, तर आमच्या ताईला मतदान का करा हे आपण त्यांना पटवून देणं गरजेचं आहे। आणि त्यासाठी आपण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये एक उत्कर्ष पत्र जाहीर केलं। सुजातदादा स्टेजवर येताच मला म्हणाले की तुमचं मॅनिफेस्टो कुठे आहे, मी ऐकलंय त्याच्याबद्दल। दादा, मी आवर्जून तुम्हाला सांगेन की सगळ्या मुद्द्यांमध्ये आपण काय करू शकतो ह्याचं एक थोडक्यात मांडणी आपण त्या उत्कर्ष पत्रात केलेली आहे। त्याच्यामध्ये शेतकरी असो, महिला असो, दळणवळणाचे आणि मूलभूत सुविधांचे प्रश्न असो, युवक युवती, शिक्षण, मागास घटकांचा विचार,
पर्यटन आणि मूलभूत पायाभूत सुविधा या सगळ्या विषयांवरती आपण आपल्या उत्कर्ष पत्रामध्ये बोललो। त्याच सभेमध्ये मी दोघही उमेदवारांना ओपन चॅलेंज दिलं होतं, तुम्ही सगळे होता त्या सभेसाठी, की तुम्ही एका विचारपीठावर या, आमने सामने हो जाए थोडासा। पण हिम्मत दाखवली नाही कोणी आणि काय केलं, एक दगड भिरकवला जो माझ्यापर्यंत तसा पोहोचला नाही। पण गाडीचं नुकसान जे झालं ते बघून मला एवढंच लक्षात आलं की समोरच्यांची आता फाटली आहे। असे शब्द मी वापरत नाही, पण आता डोक्यात माझ्या पण तिडीक गेली आहे आणि एकदा सटकली ना तर मी कोणाचं ऐकत नाही। माझा नवरा इथे उभा आहे, त्याला विचारून घ्या। आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये मुद्दे मांडतोय, आम्ही म्हणतोय आमच्या युवकांच्या हाताला काम द्या। विरोधक म्हणतात आम्ही 2 कोटी नोकऱ्या देणार होतो। आम्ही ऐकले मोदींचे जुमले, ऐकलेत ना सगळ्यांनी? आल्या का नोकरी 2 कोटी? कोणाला मिळाली नोकरी सांगा नवीन? काय आलं? 4 वर्षाचा अग्निवीर, म्हणजे काय इन्स्टॉलमेंट मध्ये नोकऱ्या देणार आहे आम्हाला? आम्ही मागतोय नोकऱ्या, तुम्ही आम्हाला अग्निवीर देताय। आम्ही तुम्हाला आमच्या बेरोजगारीबद्दल विचारतोय, तुम्ही आम्हाला अग्निवीर देताय। युवकांसाठीचे असणारे सगळे प्रश्न घेऊन जेव्हा आम्ही भूमिका मांडतो तेव्हा तुम्ही आम्हाला काय म्हणता की तुम्ही बी टीम आहात। मी मागच्या सभेतही म्हटलं आम्ही आहोत बी टीम, आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची टीम आहोत, आम्ही बाळासाहेब आंबेडकरांची टीम आहोत आणि छाती ठोकपणे सांगतो आम्ही हे। काय अधिकार आहे तुम्हाला आमच्यावर आरोप करायचा सांगा मला? जे उमेदवार डोक्यावर घेऊन तुम्ही नाचताय ना ते सगळे 10 पक्ष फिरून आलेले तुम्हाला चालतात, तेव्हा तुम्हाला संविधान वगैरे काय आठवत नाही। हेच भाऊसाहेब वागचोरे 2019च्या निवडणुकीमध्ये 3रा कॅन्डिडेट अपक्ष उभा होता की नाही होते? होते की नाही होते? मग तेव्हा त्यांना बी टीम नाही म्हटले, मग आमच्यावर आरोप कशाला करताय? तेव्हा त्या भाऊसाहेब वागचोरेंना रसद कोणी पुरवली हे या जनतेला माहिती आहे। त्यामुळे असे आरोप आता खूप जुने झाले, काहीतरी नवीन शोधून काढावं विरोधकांनी आणि थोडंसं आणखीन काहीतरी इनोव्हेटिव्ह आरोप आमच्यावर करावे, म्हणजे आम्ही उत्तरही देऊ त्याला। या निमित्ताने सांगू इच्छिते, युवकांच्या प्रश्नांबद्दल बोलत असताना दादा आमच्या या भागामधले बरेच युवक हे एमपीएससी यूपीएससी तलाठी परीक्षा या सगळ्यांमध्ये उतरलेले होते। पेपर फुटीमुळे 2-3 पेपर फुटीमुळे जे नुकसान आमच्या भागातल्या युवकांचं झालंय ते प्रचंड मोठं आहे। त्या युवकांच्या मागे जेव्हा आम्ही पाठीशी उभे राहतो तेव्हा हे समोरचे लोक तिथून गायब झालेले असतात। त्याच्यावरती इन्क्वायरी कमिटी झाली, देवेंद्र फडणवीस साहेब आज आले होते कोपरगावला। त्या इन्क्वायरी कमिटीमध्ये काय झालं, काय निष्कर्ष निघाले, काय त्याच्यातून कळलं हे कोणाला माहिती आहे का? इथे सगळा दिखावा आहे, काहीच झालेलं नाहीये। आपल्या तोंडाला पानं पुसण्याचं काम फक्त ह्या इथे नेत्यांनी सुरू केलेलं आहे। माझी अपेक्षा होती खरं तर जो काय हल्ला आपल्यावर झाला, अशा हल्ल्याला काय आपण भीक घालत नाही, पण जो काय हल्ला झाला महिलांच्या एकूण प्रश्नावरती एरवी बोंब उठवणारे सगळे, आम्ही महिला सबलीकरण आणलं याची ठाटीठोकपणे सांगणारे सगळे, तुमच्या जिल्ह्यातल्या मुलीवरती तिच्याच तालुक्यामध्ये दगडफेक होते आणि आमच्या जिल्ह्यातील एकही नेता निषेध व्यक्त करत नाही। हे किती मोठं दुर्दैव आहे। तो हल्ला माझ्यावर होता का? तो हल्ला त्या प्रत्येक स्त्रीवर होता जी तिच्या आयुष्यामध्ये काहीतरी धडपड काढू पाहते। तो हल्ला त्या प्रत्येक स्त्रीवर होता जी काहीतरी राजकीय भूमिका घेऊन लोकांसाठी काम करू इच्छिते। तो हल्ला काय उत्कर्षावर नव्हता, तो ह्या विचारधारेवर होता की स्त्री आणि पुरुष समान आहेत। पण जसं मी म्हटलं की समोरच्याचे जरा शिट्टी वाजली आहे आणि आपल्या कुकरच्या तापमानामुळे त्यांना आता चटके लागायला सुरुवात झालेली आहे। त्याचे सर्वात पहिलं उदाहरण होतं ती दगड। काल संध्याकाळी साकूरमध्ये एक सभा होती दलबदलू साहेबांची। ती साकूरची सभा जरा फ्लॉप झाली। माझी सभा आहे, मला बोलू तर द्या।
त्या सभेमध्ये लोक जमली नाही. जाताना त्यांच्या जमावानी माझा फ्लेक्स पाडून फेकला. माझा फेकला मला दुःख नाही, अजून 1000 फ्लेक्स लावायची ताकद आपल्यामध्ये आहे. त्या फ्लेक्सवरती श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा फोटो होता. याची पण त्या मूर्खांना लाज वाटली नाही. आणि हे जर आपण ऐकून आणि बघून शांत बसणार असो आणि तरी पण संविधान वाचवण्याच्या गप्पा आम्ही मारतो. ज्या बाबासाहेबांनी आम्हाला संविधान दिलं त्यांच्या नातवाचे फोटो फाडायला आम्ही करत नाही. याचा बदला आपण घेणार की नाही घेणार? घेणार की नाही घेणार? तो बदला आपल्याला मारपीट करून नाही, फ्लेक्स फाडून नाही, दगड मारून नाही, काय करून करायचंय? एकदम. आज या सभेला येताना माझ्या मनात एक प्रश्न आला. नक्कीच जेव्हा हमला झाला तेव्हा मी पण घाबरले होते. पण मी विचार केला नंतर की 2018 मध्ये आधी बाबूजी गेले, त्याच्यानंतर 8च महिन्यात माझी आई गेली. तुम्ही सगळ्यांनी त्या दुःखामध्ये माझी साथ दिली. पण सुजातादा, मी हा विचार केला की ह्यापेक्षा वाईट अजून माझ्या आयुष्यात काय होऊ शकतं? आई वडील गेले, त्यापेक्षा वाईट अजून माझ्या आयुष्यात काय होऊ शकतं? जास्तीत जास्त तो दगड आत आला असता, मला लागला असता आणि काहीतरी इजा झाली असती. तो विचार करून मी जर घाबरून घरी बसले तर आयुष्यभर जे मला माझ्या आई वडिलांनी शिकवलं ते मी मातीत मिळवलं असतं. म्हणून दुसऱ्या दिवशी दुपारीच आम्ही आमच्या कामाला परत लागलो आणि जो कट रचला गेला होता की ही कुठेतरी घाबरून जाईल, ही कुठेतरी बसेल घरी, ही शांत होईल, आमचे सगळे कार्यकर्ते दादा डबल जोमाने आता कार्यक्रमाला लागलेले आहेत आणि यांचा आता करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आजच्या या सभेमध्ये येत असताना हा विचार अजून एक आला की हे सगळं का होतंय? आपण कुठे चुकतोय का? वैयक्तिक टीकाटिप्पणी तर मी कधी केलेली नाही. हे ह्यासाठी होत आहे कारण समोरच्याला आता कळून चुकलं आहे की आपण हारण्याच्या परिस्थितीत गेलेलो आहोत आणि ही नारी त्या दोघांवरती भारी पडलेली आहे. त्यांच्या पायाखालची जमीन कुठेतरी आता सरकलेली आहे, त्यामुळे हे हल्ले होतात. पण अशा हल्ल्यांना घाबरणारी ही सावित्रीची लेक नाही, अशा हल्ल्यांना घाबरणारी ही जिजाऊची आणि रमाईची लेक नाही. कारण तिच्या पाठीमागे हे सगळा जनता, हे सगळे भाऊ, हे सगळ्या बहिणी एकदम छाती ठोकपणे उभे आहेत. सगळे समाज आपल्या सोबत आहेत दादा. तुम्ही याच्या आधी अनेकांनी इथे भाषण केली. मराठा समाजाचे अनेक युवक आमच्या सोबत आहेत. मुस्लिम समाजाचे अनेक संघटना आपल्याला पाठिंबा देत आहेत. ख्रिस्ती समाज असो ते मोठ्या संख्येने सोबत जोडले गेलेले आहेत. ओबीसी समाजाचे अनेक घटक जोडले गेलेले आहेत. आदिवासी समाजाचे अनेक घटक जोडले गेले आहेत. प्रत्येक समाज घटकाला पुढे आपण एकत्र नेण्याचा प्रयत्न करत आहोत. ते करत असताना काल एक खूप सुखद अनुभव झाला दादा. महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे आदरणीय कपिल पाटील सर, आमदार कपिल पाटील, शिक्षक मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांच्या समाजवादी गणराज्य पक्षाने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना नाकारून या उत्कर्षाला त्याचा पाठिंबा जाहीर केला. आणि कपिल पाटील सर एकदम सरळ बोलले, आमचा पक्षाला विरोध नाही, महाविकास आघाडी सोबत आम्ही आहोत. छत्रपती शाहू महाराजांना आम्ही पाठिंबा दिला, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांना आम्ही पाठिंबा दिला आणि तिसरा मतदारसंघ जिथे त्यांनी पाठिंबा दिला तो शिर्डी लोकसभा मतदारसंघ. कारण जे लढाई संविधान वाचवण्याची, ही लोकशाही वाचवण्याची उत्कर्षाताई लढू शकते ते हे भाऊसाहेब वागचौरे लढू शकत नाही आणि म्हणून आम्ही त्यांच्या सोबत नाही आहोत. हे सगळं करत असताना अनेक गोष्टी आपल्या सोबत आहेत. अनेक गोष्टींवरती आपल्याला एक मोठा संघर्ष करावा लागतोय. साध्या भोंग्याच्या गाड्याची परमिशन काढायला पण आम्हाला संघर्ष करावा लागतोय. पण आम्ही सगळे संघर्ष करणारी मंडळी आहोत, त्यामुळे अशा छोट्या मोठ्या संघर्षाला काही आम्ही घाबरणार नाही. पण येणाऱ्या 13 तारखेला आपल्याला जे काम सगळ्यांनी एकजुटीने करायचंय, एकत्र येऊन करायचंय, ते आपण विसरता कामा नये. आपलं चिन्ह काय आहे? कितव्या नंबरला आहे? कितव्या नंबरला?
मतदानाला किती वाजता जाणार आहोत आपण? किती वाजता? आणि बाकी समाजांना नेणार आहोत ना सोबत? आपल्याला ह्याच प्रकारे बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करण्यासाठी ही जी लढाई आपण लढत आहोत ती आपल्याला अखेरपर्यंत लढायची आहे. कुठल्याही आमिषाला आता येतील हळूहळू उद्या परवामध्ये कत्तल की रात, आपल्याला माहिती आहे ती सगळं. कुठल्याही आमिषाला कुठल्याही गोष्टीला बळी न पडता घ्यायचं असेल तर घ्या, त्याच्यात माझं काही म्हणणं नाही. पण मतदान फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीला आपण करणार आहोत. हेच या विजय निर्धार सभेच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी निर्णय करून जायचं आहे. जाता जाता दोनच मुद्दे मांडेन आणि थांबेन. आपण ह्या सगळ्या लढाईमध्ये लढत असताना आपण सगळ्या लोकांना जेव्हा एकत्र घेऊन जातो तेव्हा अनेक प्रश्न आपल्या समोर आवासून उभे असतील. बूथ लावायची पाळी येईल, तिथे प्रॉब्लेम येऊ शकतो. गावागावामध्ये आता गाव पुढारी पण जरा दडपशाही करण्याच्या वाटेवर असू शकतात. एक संदेश आपण सगळ्यांना द्यायचा आहे. दर इलेक्शनला, मग ते ग्रामपंचायतचा असो, सोसायटीचा असो, आमदारकीचा असो, आम्ही तुमच्या सोबत ठामपणे उभं असतो की नाही? आता ह्या वेळेस तुम्ही आमच्या सोबत उभे राहिलात तरच पुढच्या वेळेस तुमचा विचार आम्ही करू, अन्यथा आम्ही पण आमचा स्वतंत्र मार्ग घेऊ शकतो हे ठणकावून सांगायची आता वेळ आलेली आहे. आपल्या या सगळ्या माहोलमध्ये ज्या प्रकारचं प्रेम, दादा काल रात्रीची सगळ्यात शेवटची बैठक ही आम्ही नेवासाच्या सर्वात टोकाच्या गावाला रात्री 12:30 वाजता केली आणि 250 ते 300 पुरुष आणि महिला तिथे उपस्थित होत्या. या प्रकारचं प्रेम आम्हाला जे मिळत आहे तेच कुठेतरी आपण 100% विजयी होतोय याचं एक प्रतीक आहे. आणि हाच विश्वास आणि हेच प्रेम पुढे नेत आपल्याला हा सगळा मतदानाचा कार्यक्रम घडवून आणायचा आहे. एवढंच सांगीन, ये थोडे बौखला गए है ना, खलबली मच गई है, बदहवासी छाई है, सिंगल पॉइंट एजेंडा है कि कैसे हमारी एकता को तोड़ा जाए. अरे भाइयों, करारा जवाब मिलेगा की नाही मिलेगा? आपण सगळे उपस्थित झालात, आपले मनापासून आभार मानते आणि थांबते. जय भीम, जय शिवराय. यानंतर ज्यांच्या भाषणाची आपण आतुरतेने वाट बघत आहोत, युवकांचा बुलंद आवाज, युवकांचे प्रेरणास्थान